शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज शेतकरी मित्रांनो आपण काय बघणार आहे, ज्या महाराष्ट्र शासन जे आपलं सरकार आहे ज्याच्यावर ज्या कंपन्यांना जे काय मायक्रोटेंट सूक्ष्म अन्नद्रव्य बनवण्यासाठी जे लायसन दिलेले आहे त्या लायसनमध्ये आपण आज बघणार आहोत मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्ये घरच्या घरी कसं बनवायचं आणि कंपनीसारखं. आणि महाराष्ट्र शासनाने एक टक्केवारी दिलेली आहे, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट ग्रेड 1 मायक्रोटेंट. ह्या ग्रेड 1 मायक्रोटेंटमध्ये काय दिलेलं आहे, फेरस 2% पाहिजे. बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो, मॅंगनीज 1% पाहिजे, झिंक 5% पाहिजे, कॉपर 0.50% म्हणजे 1% सुद्धा नाही, अर्धा टक्का कॉपर पाहिजे आणि बोरॉन 1% पाहिजे. हे आपण कोणतंही मायक्रोन्यूट्रिएंट सिलाज असेल आणि काय असेल फेमस असेल तर या जर बघितले आपल्याला तर 1 किलोची 500-600 रुपये किंमत आहे. आपल्याला ह्या क्वालिटीचं मटेरियल आपल्याला घरच्या घरी या टक्केवारीमध्ये बनवायचं आहे. ही टक्केवारी कुणी मी काढलेली आहे का? ही टक्केवारी जी आहे ही आपल्या महाराष्ट्र सरकारनं कंपन्यांना ठरवून दिलेले आहे की तुम्ही या टक्केवारीमध्येच तुम्ही हे प्रोडक्ट बनवायचं. याला महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट ग्रेड 1 म्हटलं जातं, मायक्रोन्यूट्रिएंटची ग्रेड 1. असं कोणतंही तुम्ही सिलाज वगैरे जर घेतलं तुम्ही त्याच्यावर बघितलं हीच टक्केवारी येईल आणि त्याच्यावरती महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट ग्रेड 1 असं म्हटलं जाईल. आता आपल्याला या टक्केवारीचं आपल्याला लिक्विडमध्ये बनवायचं आणि स्वस्ताच आपल्याला बनवायचं आहे. मग आता आपल्याला फेरस 2% घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, फेरस सल्फेटची ज्या वेळेस आपण खत दुकानावरून बॅग आणतो टाकण्यासाठी त्यावेळेस त्याच्यामध्ये बॅगवर लिहिलं असतं 19% फेरस पाहिजे आपल्याला 2%. ज्यावेळेस आपण फेरस सल्फेटची बॅग घेतो त्याच्यावर लिहिलेलं असतं 19%. म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्ही 100 किलो फेरस सल्फेट घ्याल त्यावेळेस तुम्हाला 19% म्हणजे 19 किलो मिळेल. आता आपल्याला हवा आहे किती शेतकरी बांधवांनो? 2%. 2% पाहिजे. मग आपल्याला फेरस 2%ला किती घ्यावा लागेल? 100ला घ्यायचं. तर बघा फेरसला गेला तर 100 गुणिले 2 असाही क्रॉस करायचा आणि असाही करायचा. म्हणजे फेरस जर करायला गेला हे 100 गुणिले 2 आला आणि हा भागिले 19 आल्यानंतर तुमची फेरसची टक्केवारी मिळेल. म्हणजे तुम्ही इथं 100 गुणिले 2 200 भागिले 19 200 भागिले 19 आला फेरस 10.5 किलो. म्हणजे सरासरी फेरस सल्फेट तुम्ही 10 किलो घेतल्यानंतर तुमची 2% येऊन जाईल 100 लिटरला. शेतकरी बांधवांनो, 100 लिटर तुम्ही ज्यावेळेस आपलं लिक्विड मायक्रोटेंट बनवणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये 10.5 किलो आपण राहू द्या, मोठे 10.5 किलो आपण धरू. मग आपण ज्यावेळेस मी तुम्हाला 10 लिटर बनवणार आहे. किती? 10 लिटरसाठी तुम्हाला किती लागेल? 10 लिटरसाठी लागेल याला 10 भागल्यानंतर भागिले 10 केल्यानंतर 1 किलो 50 ग्रॅम उद्या सोडून 1 किलो आपल्याला 10 लिटरमध्ये 1 किलो फेरस सल्फेट ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस 2% तुमचं फेरस येऊन जाईल. आता आपण पुढची ग्रेड काढू. शेतकरी बांधवांनो, आपल्याला बघायचं आहे झिंक 5%. झिंक 5% आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या ग्रेडनुसार जर बनवायचं असेल तर आपल्याला झिंक सल्फेट किती घ्यावं लागतं? फेरस सल्फेट आपण 1 किलो घ्यावं लागेल. आता आपल्याला काय करायचं आहे, ZnSO झिंक सल्फेट 100 किलोला ज्यावेळेस घेतो मोनोहायड्रेटचा आपल्याला 21% वालाच घ्यायचा, 33% वाला घ्यायचा नाही. त्याचे तो ऑक्टाहायड्रेट वगैरे ह्याच्यामध्ये येऊन जातो. तो आपल्याला 21% वाल्याच घ्यायचा, इझिली अवेलेबल होतो प्लॅन्टला. 100 किलोला तो 21% येतो. म्हणजे 100 किलो घेऊ त्यावेळेस आपण 21 किलो मिळेल. मग आपल्याला 5% घ्यायचा आहे. तर 5%ला झिंक किती घ्यावं लागेल? मग झेडन. मग झेडनला काय करावं लागेल? 100 गुणिले 5 हा क्रॉस केला आपण 100 गुणिले 5 हे असं केल्यानंतर मग झेडनला काय येईल? बरोबर 100 गुणिले 5 भागिले 21 म्हणजे 500 भागिले 21 म्हणजे 100 लिटर जर तुम्ही मायक्रोटेंट बनवणार असाल तर तुम्हाला
त्याच्यामध्ये टाकावा लागेल 23 किलो 800 ग्रॅम. किती? मग 10 लिटरला आपल्याला शेतकरी बांधवांना किती लागेल? 10 लिटर याला भागिले 10 केल्यानंतर 10 लिटर ज्यावेळेस आपण लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट बनवू त्यावेळेस त्याच्यामध्ये टाकावा लागेल 2 किलो 380 ग्रॅम. मग आता आपल्याला फेरस सल्फेट 10 लिटरला किती लागेल? 2 किलो 380 ग्रॅम. आता आपला झाला बघा, फेरस सल्फेट झाला 10 लिटरला 1 किलो, झिंक सल्फेट झाला 2 किलो 380 ग्रॅम. आता आपल्याला काढायचं आहे मॅंगनीज सल्फेट. शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला काय करायचं आहे? मॅंगनीज 1% टाकायचा आहे. जे महाराष्ट्र शासनानं सांगितले तर मॅंगनीज 1% पाहिजे. तर आता आपण काय करतो, दुकानावरून मॅंगनीज सल्फेटची बॅग घेतो. 2 किलोची बॅग 300 रुपयाला बसते. तर मॅंगनीज सल्फेट घ्यायचं, आपल्याला कमी पैशात बनवायचं आहे. त्यामुळं मॅंगनीज सल्फेट घ्यायचं आणि त्याच्यामधून बघा आता मॅंगनीज सल्फेटमध्ये असतं, त्याच्यामध्ये जर बॅगवर पाहिलं तर त्याच्यावर लिहिलं असतं 30.5%. MnSO वर मॅंगनीज 30.5%. मग आता काय करायचं की आपल्याला 1% पाहिजे. 1% हवा आहे, तर मग काय करावं लागेल? 100 गुणिले 1 भागिले 30.5% म्हणजे आला 3.278. म्हणजे 100 लिटरला मॅंगनीज आला 3 किलो 270 ग्रॅम. म्हणजे आपल्याला 100 लिटर फॉर्म्युलेशनला 1% मॅंगनीज घ्यायचा असेल तर आपल्याला हवा आहे मॅंगनीज 3 किलो 200. मग 10 लिटरला किती लागेल बांधवांनो? 10 लिटरला आपल्याला मॅंगनीज सल्फेट लागेल 327 ग्रॅम. बघा एक एक, म्हणजे आता हा मॅंगनीज झाला, तर मॅंगनीज लागेल आपल्याला 327 ग्रॅम. आता आपल्याला काढायचं आहे. शेतकरी बांधवांनो, काय बघायचं आहे आपल्याला? कॉपर सांगितलं आहे की 0.5% पाहिजे. 0.50% म्हणजे 0.5% बांधवांनो, 1% पण नाही. फार कॉपर 0.50% सांगितलेलं आहे, 0.5% हवं आहे आपल्याला. मग आता काय करावं लागेल? कॉपर सल्फेटमध्ये कॉपर असतो 39%. म्हणजे 100ला 39 येईल, तर कॉपरला आपल्याला अर्धा 0.50%ला काढायचं आहे. तर आपल्याला गणित करावं लागेल. Cu = 100. 100 गुणिले 0.50 भागिले 39. 100 गुणिले 0.50 म्हणजे 50 भागिले 39. 1 किलो कॉपर 100 लिटर ह्याला आपल्याला बनवायचं असेल 0.50%, 0.5%चा कॉपर 100 लिटरला कॉपर लागेल 1 किलो 282 ग्रॅम. म्हणजे 1282 ग्रॅम. मग ह्या लागणार आहे शेतकरी बांधवांनो 100 लिटरला. मग 10 लिटरला 1282 ग्रॅम भागिले 10 केल्यानंतर कॉपर लागेल तुम्हाला 128 ग्रॅम. फक्त 128 ग्रॅम लागणार आहे शेतकरी बांधवांनो. हां शेतकरी बांधवांनो, आता महाराष्ट्र शासनानं काय सांगितलंय की बोरॉन 1% घ्यायचा आहे. बोरॉन 1% मिळवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आता आपल्याला घ्यायचा आहे बोरॉन 1%चा. तर बोरॅक्सची जी आपण घेतोय सहज कुठेही खताच्या दुकानामध्ये वगैरे 2 किलोची पिशवी 150 रुपये किलो प्रमाणे बोरॅक्स मिळतं. आता आपल्याला घ्यायचं आहे बोरॅक्स. बोरॅक्स काय त्याचं 10.5% असतं. म्हणजे 100 किलो ज्यावेळेस घेऊ आपण फक्त 10.5 किलो बोरॉन मिळेल त्यातून. बाकीचं फिलर मटेरियल असेल. मग बोरॉन आपल्याला 1% मिळवायचा असेल 100ला 10.5%. मग 1%ला बोरॉन किती घ्यावं लागेल 100 लिटरला? तर त्याचं गणित आहे बोरॉन = 100 गुणिले हा 1% म्हणजे 1 मिळणार आहे 10.5%. 10.5% भागिले 100 गुणिले 1 भागिले 10.5% बरोबर 100 भागिले 10.5% म्हणजे 100 लिटर फॉर्म्युलेशनला बोरॉन 1% जर घ्यायचा आपल्याला असेल तर 9.523 म्हणजे 9 किलो 523 ग्रॅम आपल्याला बोरॉन 100 लिटरला घ्यावं लागेल 1%. कारण त्याच्यामधून टक्केवारी किती मिळणार आहे याच्यावर सगळं गणित आहे. तर आपल्याला लागणार आहे 10 लिटरला आपल्याला बोरॉन घ्यावं लागेल भागिले याला 9 किलो 523 ग्रॅमला आपण केलं 10. तर आपल्याला 10 लिटर फॉर्म्युलेशनसाठी बोरॉन घ्यावं लागेल 952 ग्रॅम. 10 लिटरसाठी आपल्याला बोरॉन घ्यावं लागेल 952
52 ग्रॅम. टक्केवारी कशी काढायची हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे आणि याचं महाराष्ट्र शासनाच्या याच्याप्रमाणे आता आपण बघायचं आहे की कसं बनवायचं हे सुद्धा मी तुम्हाला आता पद्धत सांगतो. शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला काय करायचं आहे की हे बनवायचं आहे. हे टक्केवारी तर आपण काढली, ही स्टेट ग्रेड 1 आपली आहे. ही ग्रेड 1 जी आहे हे महाराष्ट्र शासनानं ड्रीपसाठी दिलेले आहे, फॉलियर स्प्रेसाठी दिलेली नाही. हे फक्त आपल्याला ड्रीपसाठी आपण यूज करू शकतो. आपण ही जी आहे तर ओनली ड्रीप ॲप्लिकेशन म्हटलेलं आहे. फॉलियर सुद्धा देऊ शकतो आपण, परंतु शासनानं जे काय अभ्यास करून निकषानं जे ठरवलेले आहे ते ड्रीप ॲप्लिकेशनसाठी वगैरे म्हटलेले आहे. फॉलियरलाही तुम्ही देऊ शकाल, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो, तर आपल्याला आता काय करायचं आहे की पाणी बनवण्यासाठी काय करायचं आहे की ROचं पाणी फिल्टरचं घ्यायचं आहे. ते पाणी एकदम कडक करून घ्यायचं आहे. गॅसवर करा, हिटरनं करा, चुलीवर करा, कसं तुम्हाला जमल तसं करा तुम्ही. मग एक बादलीमध्ये, एका बकेटमध्ये 2 लिटर ते गरम पाणी घ्या. दुसऱ्या बादलीमध्ये 6 लिटर गरम पाणी घ्या. घेतलं. मग याच्यामध्ये ही जी टक्केवारी प्रमाणे काढलं हे फेरस सल्फेट आपल्याला 1 किलो, ज्या बादलीमध्ये 2 लिटर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही फेरस सल्फेट 1 किलो टाका. हा चांगला हलवा. ही बकेट वेगळीच ठेवा, याला काय हे करू नका. जिथं तुम्ही दुसऱ्या बादलीमध्ये 6 लिटर गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टक्केवारीनुसार झिंक सल्फेट 2 किलो 380 ग्रॅम टाका, मॅंगनीज सल्फेट 327 ग्रॅम टाका आणि बोरॅक्स 952 ग्रॅम टाका. हे सगळे घटक टाकले आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुम्ही हलवून घ्या. अजून आपला राहिलेला आहे घटक कॉपर सल्फेट. आता काय करायचं शेतकरी बांधवांनो, कॉपर सल्फेट राहिलेला आहे. दोन्ही बादल्या मी एकत्र करायच्या. आता काय करायचं, ए मध्ये ही बी बादली घ्यायची, ए बादलीमध्ये ओतायची. म्हणजे ए मध्ये बी मिक्स करणे. आता यात घटक कोणते कोणते झाले बघा. एक झाला फेरस, दुसरा झिंक आला, तिसरा मॅंगनीज आला बांधवानो बघा, आणि चौथा आला बोरॅक्स. आता जो आपला मोरचूद कॉपर सल्फेट राहिलेला आहे तो मोरचूद 128 ग्रॅम तुम्हाला याच्यात ह्या दोन्ही बादल्या एकत्र केल्यानंतर मग शेवटी तुम्हाला मोरचूद टाकायचा आहे. मग शेवटी तुम्ही मोरचूद कॉपर 128 ग्रॅम टाकायचं आहे. आता 5 घटक तुम्ही हे सर्व याच्यामध्ये टाकले. तुमचं घटक जे महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त जी काय आहे ग्रेड शासनानं ठरवून दिलेली आहे ती ग्रेड तुमची झालेली आहे. परंतु जसं तुम्ही सिलांज असेल किंवा काय जे एवढे जे काय वॉटर सोल्युबलचे जे काय ग्रेड तुम्ही टाकता, पाण्यात टाकल्यानंतरचा त्याचा कलर हिरवा येतोय, प्लस हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट होत नाही. म्हणून याच्यामध्ये चिलेटिंग एजंट म्हणून नॅचरली चिलेटिंग एजंट आहे सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड याच्यात 300 ग्रॅम टाकायचा. सायट्रिक ॲसिड 300 ग्रॅम टाकल्यानंतर हे एक अर्ध्या मिनिटामध्ये 10 ते 20 सेकंदामध्येच या सर्व कलर मटेरियलचा कलर हा हिरवा येतो आणि आपलं चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट तयार होतं. आणि ही जी काय फेरस 2%, मॅंगनीज 1%, झिंक 5%, कॉपर अर्धा टक्के 0.50% आणि बोरॉन 1%, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनं दिलेली टक्केवारीनुसार तुमचं मायक्रोन्यूट्रिएंट तयार, कंपनीचं क्वालिटीचं महाराष्ट्र शासन मान्यतानुसार. आता हे आपलं झालेलं आहे. याची आपल्याला कॉस्ट काढायची आहे. आता शेतकरी बांधवांना आपलं कसं लेटर तयार झालं, जे सिलांज वगैरे जे काय आहे
आपण खाली सोडतो 2 लिटर बाबा 800 रुपयाला 700 रुपयाला सोडतो. आता हे मटेरियल कुठून घेणार आहे तुम्ही? खताच्या दुकानामधून रिटेलमध्ये. तर आता फेरस सल्फेटची 10 किलोची पिशवी घेतली तर 300 रुपयाला आहे, तर 1 किलोला फेरस सल्फेट पडेल 30 रुपये. मग झिंक सल्फेट 2 किलो 380 ग्रॅम लागणार आहे 10 लिटरला. आपल्याला झिंक सल्फेटला 2 किलो 380 ग्रॅम एक 70 रुपये किलो. 10 किलोची पिशवी आहे ती 700 रुपयाला आहे. 2 किलो 380 ग्रॅमला सरासरी आपले 170 रुपये लागतील. मॅंगनीज सल्फेट जी आहे 327 ग्रॅम लागेल. 150 रुपये किलो मॅंगनीज सल्फेट आहे. तर आपल्याला 327 ग्रॅमला 45 रुपयाचा मॅंगनीज सल्फेट लागेल. कॉपर सल्फेट कमी लागणार आहे 128 ग्रॅम. 300 रुपये किलो कॉपर सल्फेट आहे. 128 ग्रॅमला तुम्हाला लागेल 35 रुपयेचं. बोरॅक्स आहे 952 ग्रॅम लागणार आहे आणि बोरॅक्स आहे 130 ते 150 रुपये आहे. 952 ग्रॅमला 120 रुपये धरलं. सायट्रिक 300 रुपये किलोनं 300 ग्रॅमला 100 ग्रॅमला 30 रुपये. 300 ग्रॅमला 90 रुपये. 30 अधिक 170 200 रुपये. 200 अधिक 45 245. 245 अधिक 35 280. 280 अधिक 120 400. 400 अधिक 90 490 रुपयामध्ये आपलं 10 लिटर औषध तयार होईल. मग 1 लिटर आपल्याला लागेल 49 भागिले 10 केलं तर 49. हे आपण अगदी महागात महाग घेतलेलं आहे. जर कंपनी बनवत असताना कंपनी एकदम टनामध्ये घेतो, याच्यामध्ये सरासरी कंपनीला 20-22 रुपयामध्येच पडून जाईल. परंतु तुम्हाला घरच्या घरी बनवायचं असेल तर तुम्हाला 49 रुपयामध्ये जे तुम्हाला 400 रुपये 500 रुपयेचं क्वालिटीचं हे तुम्हाला 49 रुपयामध्ये पडेल. म्हणजे शेतकरी बांधवांना तुमचा खर्च 10% झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय पैसे वाचवा आणि पैसे मिळवा. बचत म्हणजेच पैसे मिळवणे. शेतकरी बांधवांनो आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट अगदी 49 रुपयामध्ये घरच्या घरी महाराष्ट्र शासनानं ग्रेड 1 दिलेली जी आहे ती तुमची बनेल. धन्यवाद. जय जवान जय किसान.